नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी। ही दोन मनांची कथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। भेटण्याचं तात्पर्य तर युवराजाशीच होतं महाराणी। तुम्ही त्याला नाही भेटणार, आणि जर तुम्ही तसा प्रयत्नही केलात तर त्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल। आचार्य रुद्रनाथ आले होते। काय? आता जर लढाई होईल तर रुद्रनाथ आणि माझ्यामध्ये होईल। राजन, सावध व्हा लवकर। तुमच्या चारी बाजूने सुरक्षा चक्र तयार करा। आता तुमचा दानवपुत्र तुमच्या विनाशासाठी तत्पर आहे। आम्ही आमच्या पुत्राच्या विरुद्ध एक शब्दही नाही ऐकणार। जर तुम्हाला माहित आहे तो कुठे आहे तर आम्हाला सांगा, आम्ही स्वतः जाऊन त्याला अलकापुरीमध्ये परत आणू। आता केवळ एका कन्येचा आत्माच वनराजच्या मृत्यूचं साधन बनू शकतो। काल आचार्य रुद्रनाथ जाणतो मी, तो वनराजचा विनाश करू इच्छितो आणि आता हवनाची तयारी करत आहे। का तर वनराज शीघ्र अतिशीघ्र काळाच्या मुखात जाऊ शकेल। वनराजला यात्रेवर जावंच लागेल आता, आणि तेही अतिशीघ्र। देवधर बाबा, बाबा तर घरी नाही आहेत, परंतु आपला परिचय? मी वनराज, उत्तरेला जे वन आहे तिथला युवराज। बाबा कधीपर्यंत येतील? ते तर येतच असतील, त्यांची परत येण्याची वेळ झालीये। जर काही महत्वाचं काम असेल तर आपण इकडे बसा, मी आपल्यासाठी जल आणते। हे घ्या, जल ग्रहण करा। धन्यवाद। तर तुम्ही बाबांच्या कन्या आहात? हो। इतक्या घनदाट जंगलात एकटं राहायला भीती नाही वाटत? भीती? भीती कशाला वाटेल? जे होणार आहे ते तर होणारच, आणि तसंही नशिबात जे लिहिलंय त्याला कोण टाळू शकतं? तर मग आपणही ज्योतिषविद्या जाणता का? इतकं ज्ञान अजून नाहीये, परंतु बाबांकडून मी विद्या शिकतीये। वा, तर मग किती विद्या शिकून झाली आपली? बस अगदी थोडीशी। खूप चांगली गोष्ट आहे। तर मग सांगा, माझ्या भाग्यात काय लिहिलंय? जेवढं जाणते तेवढं सांगायचा प्रयत्न करते। अरे, आपल्या कपाळावर तर स्वच्छ लिहिले की आपल्यावर एक भयंकर संकट कोसळणार आहे, आणि त्या घटनेमुळे आपण एका मोठ्या यात्रेवर जाणार आहात। आणखीन काय लिहिलंय? अमावस्येच्या रात्री जर तू आमचं म्हणणं टाळण्याचा प्रयत्न केलास वनराज, तर तुझा मृत्यू निश्चित आहे। बाबा? हो वनराज, तुझ्यावर संकटाची काळी छाया आहे, परंतु याला टाळताही येऊ शकतं। बस तुला आमचं सांगणं लक्षात ठेवावं लागेल, नाहीतर तुझी छोटीशी चूक तुझ्या मृत्यूचं कारण बनू शकते वनराज। बाबा, मी तुमचं बोलणं नेहमी लक्षात ठेवेन, परंतु ही यात्रा मला कोणत्या कारणामुळे करावी लागेल? कारण तू स्वतःच म्हणशील वनराज।
बस माझं हे सांगणं तुला सदैव लक्षात ठेवायचंय. हो सांगा बाबा. वनराज, अमावस्येच्या रात्रीला सूर्य मावळ्याच्या आत तुला आपल्या घरी परतायला हवं. आणि जेव्हा तू यात्रेवर निघशील तेव्हा अमावस्येची रात्र होण्याआधी तुला आग पेटवून बसावं लागेल. सूर्योदय होईपर्यंत तू आगीपासून जरा सुद्धा दूर नाही जाणार. बाबा तुम्ही जसं म्हणाल तसंच मी करेन. तुला तुझ्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे हे तुझ्या नीट लक्षात आहे ना? हो. आई माझी खूपच चिंता करते. तिची चिंता कशी दूर होईल? ती नेहमी माझाच विचार करत असते. मी महाराणींना समजावलंय की कुणी तुझं काहीही वाकडं करू शकत नाही वनराज. बस अमावस्येची गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तिला विसरू नकोस. हो. प्रणाम बाबा. बाबा आपण या युवराजाला कसे जाणता? बाळा कस्तुरी, एकदा मी घनदाट जंगलात वाट चुकलो होतो. तेव्हा तिथे वनराज मला भेटला आणि त्याने मला योग्य रस्ता दाखवला. खूप चांगला युवक आहे. परंतु परंतु काय बाबा? सांगा ना, तुम्ही मध्येच का थांबलात? बाळा, वनराज एका भयंकर संकटातून जाणार आहे. परंतु बाबा, युवराजांच्या कपाळावर तर अशा मला कोणत्याच रेषा दिसल्या नाहीत. उलट मी तर स्वच्छ पाहिलंय. ते त्यांच्या दुरावलेल्या कुटुंबाचं पुनर्मिलन घडवून आणतील. हो मुली, हे सत्य आहे. परंतु मिलनाआधी वनराजच्या डोक्यावर एक भयंकर संकट कोसळेल जे त्याच्या मृत्यूचं कारण बनेल. मृत्यू? होय बाळा, मृत्यू. वनराजच्या डोक्यावर काळ्या छायेचा अभिशाप आहे जो प्रत्येक अमावस्येच्या रात्री एका भयंकर श्वापदाचं रूप घेतं आणि ज्याची माहिती स्वतः वनराजलाही नाही. मग काय युवराजांची यात्रा थांबवण्याचा काहीच उपाय नाहीये? नाही मुली, वनराजचं यात्रेवर जाणं हे अतिआवश्यक आहे. कारण की तो एका अशा कार्याला पूर्ण करण्यासाठी यात्रेवर जाईल ज्यामध्ये त्याच्या माता पित्याच्या मिलनाचे संयोग लिहिले आहेत. आणि जर ते कार्य पूर्ण करू शकले नाही तर त्याचा मृत्यू निश्चित आहे मुली. कारण की त्याला कोणी साधारण मनुष्य नाही मारू शकत. आणि नाही वनराज प्रचलित अस्त्रशस्त्राने मारला जाऊ शकतो. पण बाबा, हे कसं शक्य आहे? जर ते साधारण व्यक्तीकडून किंवा प्रचलित शस्त्राकडून मारले नाही जाऊ शकत तर त्यांना कोण कसं मारू शकेल? बाळा, या जगात जोही आलाय त्याला एक ना एक दिवस अवश्य समाप्त व्हायचंय. एक विशिष्ट खंजीराने वनराजचा मृत्यू होऊ शकतो आणि त्या खंजीराला वनराजाचे नातेवाईक खूप आतुरतेने शोधत आहेत. असं ऐकलंय की या गावात हजारो वर्षांहूनही जुनी खिंडारं आहेत. हो अन्नदाता, ती खिंडारं आधी सुजानगडाच्या जुन्या महालाच्या रूपात प्रसिद्ध होती. कदाचित तुम्ही त्याच विषयी तर नाही विचारत ना? हो हो, सुजानगडाचीच खिंडारं. त्याच्या शोधात आम्ही निघालोय. तुम्हाला माहितीये कुठे आहेत ती? इथून 300 कोस दूरवर बरोबर पश्चिम दिशेला पर्वतरांगा आहेत. त्या पर्वतांजवळून एक नदी वाहते. नदीच्या अगदी उजवीकडे ती खिंडारं आहेत. अरे छोरावर सिंग, तू इतका घाबरलेला का आहेस? गजब झाला युवराज, गजब झाला. असं काय घडलंय? महाराजांना महाराणी पद्मावती आणि त्यांच्या पुत्राविषयी कळलंय. काय? हो, जेव्हा त्यांना कळालं की महाराणी पद्मावती आणि त्यांचा पुत्र सकुशल आहेत, ती त्यांना आणायला स्वतःच निघाले. नाही, हे असं नाही घडू शकत. असंच घडलंय युवराज. आतापर्यंत तर महाराज आपल्या सैन्याबरोबर तिथे पोचलेही असतील. कुठे?
कुठे गेले असतील आपल्या सैन्याला घेऊन ते? लवकर सांग छोरावर, नाहीतर मी माझ्या क्रोधाने तुझं शीर तुझ्या थडापासून वेगळं करून टाकेन. आपल्या राज्याच्या पाठीमागच्या जंगलात महाराणी आणि त्यांचा पुत्र दोघे राहतात. ते त्यांना भेटण्यासाठी तिथेच गेले. त्यांना थांबवायला हवं. काही झालं तरी महाराजांची महाराणी पद्मावती आणि त्यांच्या पुत्राशी भेट होता कामा नये. थांबवता येईल युवराज. आतापर्यंत आम्हाला केवळ तुमच्या आदेशाचीच प्रतीक्षा होती. परंतु यावेळी तुम्ही कुठे चालला आहात? त्या खिंडारांकडे, जिथे वनराजच्या मृत्यूचं साहित्य मिळालं असतं. परंतु आता आम्हाला केवळ महाराणी आणि महाराजांना भेटण्यापासून थांबवायचंय. आपल्याला एक अशी भिंत उभी करायला हवी की ते दोघे एकमेकांना कधीच भेटू शकणार नाहीत. चला. सुजाण सिंग, आज्ञा महाराज. खूपच रात्र झालीये. सगळ्या दळाला इथेच थांबवण्यात यावं. जशी आज्ञा महाराज. आज रात्रीचा तळ या जंगलातच पडू द्या. आणि तसही आज अमावास्येची रात्र आहे आणि अशा रात्री आपण पुढे जाणं योग्य ठरणार नाही. सूर्याच्या प्रथम किरणाबरोबरच आपण सीमेपलीकडे प्रस्थान करूया. जशी आज्ञा महाराज. भानुप्रताप, आश्चर्य, तुम्ही इथे? क्षमा स्वामी महाराज, परंतु हाच प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? तुम्हाला आम्हाला इथे जंगलात पाहून आश्चर्य वाटतंय. परंतु भानुप्रताप, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आम्ही तर तुमची छोटी आई महाराणी पद्मावती आणि तुमचे कनिष्ठ बंधू युवराज वनराजांना भेटण्यासाठी जातोय. परंतु का पिताश्री, तुम्ही त्या दोघांना भेटायला का चाललात? भेटायलाच नाही तर आम्ही त्यांना परत आणायला चाललोय. तुम्ही जाणता युवराज, प्रभू रामचंद्रांचा वनवास तर 14 वर्षात पूर्ण झाला. परंतु पद्मा आणि वनराजचा 21 वर्षानंतरही वनवास संपला नाही. माहित नाही ही 21 वर्ष त्यांनी जंगलात कशा प्रकारे काढली असतील. हा वनवास कधी समाप्त नाही होणार पिताश्री. चला
आमच्या सोबत राज्यात परत चला. असंभव. आम्ही परत नाही जाणार. आणि जर जाऊ तर त्या दोघांना सोबत घेऊनच जाऊ, नाहीतर स्वतःच याच जंगलामध्ये आपले प्राण त्यागू आम्ही. नाही पिताश्री, नाही. आपले प्राण त्या दोघांपेक्षाही खूप मौल्यवान आहेत. आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, त्या आमच्या सोबत अलकापुरीला परत चला. बस. तुम्ही कदाचित हे विसरताय तुम्ही की आमचा निर्णय पाषाणावरची रेघ असते. जर आता आणखी एक वेळ तुम्ही आम्हाला परत जायला सांगितलं तर आम्ही हेही विसरू शकतो की पिता आणि पुत्रामध्ये कधी काही नातंही होतं. क्षमा असावी पिताश्री, क्षमा असावी. मी तर केवळ तुम्हाला आचार्य रुद्रनाथांच्या भविष्यवाणी. एक शब्दही उच्चारू नका. आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही इथून जा आणि जाऊन राज्य सांभाळा. पण नाही, हाच आमचा अंतिम आदेश आहे. तुम्ही जाऊ शकता. जशी आज्ञा पिताश्री. थांबा. महाराजांनी तर आपला निर्णय ऐकवलाय, तर मग अलकापुरीला परतायचं युवराज? युवराज नाही, आज आता या क्षणापासून आम्हाला महाराज म्हणा. महाराज. महाराज तर तिथे तळावर आहेत आणि तेही जिवंत अवस्थेमध्ये. आता ते जास्त वेळ जिवंत अवस्थेत राहणार नाहीत. या जगातून त्याची जाण्याची वेळ झालीये. जाण्याची वेळ आली? मी काही समजलो नाही युवराज. युवराज नाही, महाराज. क्षमा करावी महाराज. जायची वेळ आलीये, परंतु त्यांना स्वर्गाच्या दारात सोडणार कोण? स्वर्ग नाही, नरक म्हण. आम्ही स्वतः त्यांना नरकात पाठवू. आम्ही त्यांचा वध करू. वध. एका पुत्राच्या हातून पित्याचा वध? का नाही? काही मिळवण्यासाठी काही गमवावंही लागतं. आणि अलकापुरीचं साम्राज्य मिळवण्यासाठी आम्ही आमच्या पित्याला गमवायला तयार आहोत. आणि यासाठी आम्हाला काही पश्चाताप नाही होणार. आम्ही आपल्या पित्याला मारून राजा बनणार. अरे पित्याचं मोल त्या राजगादी पुढे काहीच नाहीये. हो महाराज, हो. यात पश्चाताप वाटून घ्यायचं काहीच कारण नाहीये. इतिहास साक्षी आहे. राजा महाराजा बनण्यासाठी युवराजांनी आपल्या पित्याचा बळी दिला आहे. आणि खूपशा पित्यांनी आपल्या पुत्रांचा बळी घेतलाय. जर तुम्ही तुमच्या पित्याचा बळी देताय तर काही चुकीचं करत नाही आहात. मग काय, जाऊया म्हाताऱ्या महाराजांच्या तळावर. भावी महाराज, चला. आई, काय झालंय? घरात इतके दिवे का पेटवलेत? आज कुठला सण आहे का? नाही बाळा, आज अमावस्येची काळी रात्र आहे. अमावस्येची काळी रात्र? तू विसरलास? मी तुला सांगितलं होतं ना, या अमावस्येच्या काळ्या रात्री तू घरातून बाहेर नाही जायचंस. मला लक्षात आहे, परंतु घरात इतके दिवे कशासाठी लावलेत? या दिव्यांचा पवित्र अग्नी तुझी रक्षा करू शकेल. आणि आज रात्री तू या दिव्यांसमोरच झोपशील. आणि जर मी या दिव्यांसमोर नाही झोपलो तर? का नाही झोपणार तू? का तुला अमावस्येच्या काळ्या संकटाला आपल्या डोक्यावर घ्यायचंय? आपल्या आईला जिवंतपणीच मारायचंय? तू क्रोधित नको होस आई. मी तुला फक्त चिडवण्यासाठी म्हटलं. तू दिवे लाव, मी तुला अजिबात त्रास नाही देणार. मला तुझं असं चिडवणं अजिबात आवडलेलं नाहीये. गपचूप जाऊन झोप आणि आपल्या कक्षातून अजिबात बाहेर यायचं नाही. ठीक आहे आई, तू ही आता विश्रांती घे बरं. मी या कक्षातून अजिबात बाहेर येणार नाही.
वनराज, हं? तू ठीक आहेस ना बाळा? हो हो आई. मग तुझ्या चेहऱ्यावर ही बेचैनी कसली? बेचैनी कसली? मला तर झोप येते. अगदी आरामात झोप तू. मला वचन दे की आजची रात्र तू घरातून बाहेर नाही जाणार. हो आई, मी तुला वचन देतो. मी घरातून बाहेर नाही जाणार. आता आरामात झोप तू. हं. ईश्वर तुझं रक्षण करो. हे ईश्वरा, आज पुन्हा माझ्या परीक्षेची वेळ आली आहे. मी माझ्या जीवनाची इतकी वर्ष तुझ्या तपश्चर्येत घालवली आणि माझं उरलेलं आयुष्यही तुझ्या चरणी तुझीच भक्ती करण्यात घालवेन. बस माझ्या वनराजचं रक्षण कर. त्याच्या सुखाशिवाय मला दुसरं काहीही नकोय, काहीही नकोय. बाबा, जंगलातून कोल्ह्यांच्या रडण्याचा आवाज जरा जास्तच येतोय नाही? एवढ्या मोठमोठ्याने कोल्ह्यांच्या रडण्याचा आवाज पूर्वी कधीच ऐकला नाही. ही अमावस्येची काळी रात्र आहे. ही अशी काळ रात्र आहे जी वनराजच्या मनावर आपला अधिकार मिळवेल, त्याला आपल्या विळख्यात घेईल.
महाराजांचा तळ यावेळी शिपायांच्या पूर्ण सुरक्षेमध्ये आहे. यावेळी हल्ला करणं योग्य ठरणार नाही महाराज. प्रतीक्षा जोरावर, योग्य वेळेची प्रतीक्षा. हे काय, जंगली जनावर? अरे हे बघा, हिंस्र श्वापक. अरे अरे पकडा त्याला, ठार करा त्याला. त्या बाजूने. अरे धावा. शिपाई त्या जंगली जनावराच्या मागे गेलेत. महाराज, संधी, योग्य संधी. चल जाऊया. जंगली जनावर महाराज, हे इथे कसं आलं? सुजाण सिंग, आज्ञा महाराज. हा गोंधळ नक्की काय घडलं इथे? महाराज, आपल्या तळावर एक जंगली जनावर घुसलं होतं, परंतु काही सैनिकांची दृष्टी पडताच ते इथून पळालं. तर मग जाऊन माहिती काढ. कुणाला कसलीही इजा पोहोचू नये. जशी आज्ञा महाराज. जोरावर. काय महाराज? असं वाटतंय जे काम आम्ही करायला आलो होतो ते हे जंगली जनावर पूर्ण करेल. आता पिताश्रींची खैर नाही. आम्हाला काय होत आहे? आम्हाला काही दिसत का नाहीये? हे काय? या जनावराने पिताश्रींना स्पर्शही नाही केला आणि पिताश्री आंधळे झाले. हो युवराज, जोरावर. जरूर या जनावरात कुठे मायावी शक्ती आहे, परंतु एक गोष्ट चांगलीच घडली आहे.
पिताश्री, आता सावत्र आईला आणि तिच्या पुत्राला कधीच नाही बघू शकणार. त्यांनाच काय, ते कुणालाही कधीच पाहू नाही शकणार. हो युवराज, आणि तुम्ही महाराज व्हाल, कारण दृष्टीहीन राजा राज्य थोडंच चालवू शकतो. काही दिसत नाहीये. सुजान सिंग, आम्हाला महाराजांना काय महाराजांवर हल्ला केला त्याचा नाव आपल्याला लगेच महाराजांना महालात न्यायला हवं. वनराज, हे ईश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकलीस. तुला कोटी कोटी प्रणाम. आई, सकाळी सकाळी ईश्वराला का त्रास देतेस? कधीतरी त्यांनाही झोपू दे. नेहमी त्यांच्यासमोर घंटा वाजवून सतत माझ्यासाठी काहीतरी मागत असतेस. कधीतरी स्वतःसाठी सुद्धा माग.
मी स्वतःसाठी काय मागू बाळा? माझी एवढीच इच्छा आहे की तू सुरक्षित राहावंस आणि तुझ्या पित्यावर कसलंही संकट न येवो. बस तुम्ही दोघे सदैव स्वस्थ आणि सुखी राहावेत. लहानपणी मी ऐकलं होतं की या जगात ईश्वराचं दर्शन होणं असंभव आहे, परंतु ज्याने आईचं दर्शन घेतलंय त्याने साक्षात ईश्वराचं दर्शन घेतलंय. नाही बाळा, ईश्वराचं स्थान तर खूप वरचं आहे. मला तर आज असं वाटतंय की साक्षात ईश्वराने येऊन तुझं रक्षण केलंय. म्हणून सूर्योदयाचा पहिला किरण उगवताच मी आपल्या ईश्वराला धन्यवाद दिले. ईश्वराला धन्यवाद दिलेस? परंतु मला कुणापासून धोका आहे? अमावस्येच्या काळ्या रात्रीचं जाळं काल रात्री तुला जखडू शकलं नाही आणि अमावस्येचं संकट टळलं. तू विसरलास का की काल अमावस्या होती? नाही आई, मला लक्षात आहे. तुझी प्रार्थना आणि आशीर्वादापुढे अमावस्येची काळी रात्र हरली. हो, आणि शेवटी विजय माझ्या ममतेचा झाला. पहाटे जेव्हा मी तुला एका निष्पाप बालकाप्रमाणे झोपलेलं पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की साक्षात कृष्ण कन्हैया झोपलाय आणि माता यशोदा त्याला असं बघतीये की कंसरूपी अमावस्येच्या काळ्या रात्रीच्या मुखातून त्याला बाहेर काढायचंय. आई, हं? मी काल झोपेमध्ये अमावस्येच्या रात्रीसारखंच भयंकर स्वप्न पाहिलं. भयंकर स्वप्न पाहिलंस? परंतु केव्हा? कोणत्या वेळेला? म्हणजे बघ, रात्रीचा 4था प्रहर संपणारच होता. बाळा, मग तर हे शुभ स्वप्न आहे. पहाटे पडणारी स्वप्न सत्य ठरतात. परंतु बाळा, तू कुठली वाईट घटना तर पाहिली नाहीस ना? वाईट घटना? हो, वाईट घटना, ज्याविषयी कधी कुणी कल्पनाही करू शकणार नाही. जरा नीट आठवून सांग बाळा, स्वप्नामध्ये तू काय पाहिलंस? नीटचं काही आठवत नाही आई. पुसटचं काहीतरी आठवत आहे. हे बघ, तू मला टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. सांग ना, तू स्वप्नात काय पाहिलंस? तू पण ना आई, एखाद्या गोष्टीच्या मागे लागलीस की त्याला सोडतच नाहीस. थोडंफार आठवतंय मला, मी सांगतो. मी काल रात्री स्वप्नात पाहिलं की आपल्याच जंगलात दक्षिण दिशेला एक महाराज, ज्यांचा चेहरा सूर्याप्रमाणे देदीप्यमान होता, ते आपल्या सैनिकांसोबत येत होते आणि त्यांनी संध्याकाळी तिथेच तळ ठोकला. त्यांचे घोडेस्वार सैनिक पहारात येत होते आणि तेव्हा अचानक एक भयंकर जंगली श्वापद, ज्याच्या डोळ्यातून आग निघत होती, त्याने महाराजांवर हल्ला केला. आई, महाराजांवर हल्ला केला? मग पुढे काय झालं? पुढे मला आठवतच नाही. ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी, 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 चंद्र